नमस्कार मित्रांनो, बातमीच्या सत्रात आपले स्वागत आहे. आज 4 जानेवारी, 3 दिवस निघूनसुद्धा गेले. बघता बघता किती किती जग बदलत चाललं आहे पटापट. आपण सगळेजण पाहत आहात, अगदी कोणीतरी जादूची कांडी फिरवल्यासारखं. असो तर आपल्याला कालच्या आणि आज आणि उद्या घडणाऱ्या ब घटनांचा एक अंदाज घ्यायचा आहे, बातम्यांचा अंदाज घ्यायचा आहे. चला तर मग सुरू करूया. पहिला आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय. त्यात पहिली बातमी आहे इराणचा अणुबॉम्ब. मित्रांनो, एक बातमी अशी आहे की इराणने पुन्हा जोमाने अणुबॉम्ब बनवायला सुरुवात केली आहे. तुम्हाला माहीत असेल की इस्रायलनी त्यांच्या एका एका अणुशास्त्रज्ञावरती हल्ला करून त्याला ठार मारला होता, इराणच्या अणुशास्त्रज्ञाला. तरीसुद्धा इराणने आता पुन्हा अणुबॉम्ब बनवायला सुरुवात केली. त्यांच्या अणुबॉम्ब बनवण्याच्या जे साईट आहेत, जे ठिकाण आहेत, तिथेसुद्धा हल्ले केले होते अनेक गुप्तचर यंत्रणांकडून. आणि परत तरीसुद्धा ते पुन्हा आपल्या उद्देशाकडे जोरदार वाटचाल करत आहेत. पुढची आपली बातमी आहे कोरोना वॅक्सिन. मित्रांनो, आज या कोरोना वॅक्सिनवर अनेक आपल्या टी व्ही चॅनलवर सुद्धा खूप या बातम्या जोरात होत्या की अनेक विरोधी पक्ष जसे काँग्रेस, समाजवादी पार्टी हे अनेक अफवा पसरवत आहेत किंवा सोशल मीडियावर सुद्धा अफवा पसरवत आहेत, जसं की नपुंसकपणा येऊ शकतो किंवा अजून काय काय साईड इफेक्ट होऊ शकतात. आणि मुळात त्यांच्या विरोधी पक्ष जे आहेत त्यांचा आक्षेप याला आहे की ई अप्रुव्हल प्रोसेस जी आहे ती इतके लवकर कशी काय झाली. आणि यातून एक मुळात एक उद्देश दिसतो की काही लोकांना ते भडकवण्याचा प्रयत्न करतात, असं एक सरळ सरळ दिसतं. पण हा निव्वळ एक मूर्खपणा वाटतो. सध्या कोरोना वॅक्सिनची खूप गरज आहे अख्ख्या जगालाच. तर पाकिस्तानची सुद्धा जर तुम्ही बातम्या बघाल त्यांच्या मीडियामध्ये, तर आपल्या भारताच्या लसीबद्दल फारच उत्सुकता आहे किंवा त्यांच्या मनात एक जळफळाटाची भावना आहे, तुम्ही त्यांची जर मीडिया बघाल तर. आणि त्यात WHO ने सुद्धा आपलं भारताचं कौतुक केलं आहे. त्यामुळे अजूनच ते पाकिस्तानची मीडिया आहे जो चिडलेला आहे. पुढची तिसरी बातमी आहे मुनव्वर फारुकी. मित्रांनो, तुम्ही आज काही चॅनलवर नाव ऐकलं असेल की MP पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे हिंदू देवीदेवतांची अपमान केला म्हणून कॉमेडी करताना. आणि बरोबर काही जणांचं असं म्हणणं आहे की अमित शहाची सुद्धा त्यांनी टिंगलटवाली केलेली, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. पण मुळात हिंदू देवतांचा अपमान केला त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. लोकांनी त्याला मारपीटसुद्धा केलेली आहे, असं अनेक सोशल मीडियावर फिरतं आहे सुद्धा. पुढची आपली बातमी आहे चीनमध्ये लोडशेडिंग. मित्रांनो, ही चीनमध्ये जी लोडशेडिंग झालेली आहे ती मुळात त्यांच्याकडे जी वीज निर्मिती आहे ती कोळशावरती अवलंबून आहे. आणि सध्या तुम्हाला माहिती असेल की चीननेच ऑस्ट्रेलियाकडून कोळसा आणण्यासाठी निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळे आता स्वतःच्या जाळ्यात चीनच अडकलेला आहे आणि त्यांना वीज निर्मिती करण्यासाठी अडथळा येत आहे. त्यामुळे त्यांच्या एक लोडशेडिंग किंवा म्हणा किंवा अनेक उद्योगधंद्यामध्ये त्यांनाच प्रॉब्लेम होत आहे. पुढचा आपला सदर आहे की भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांचा अंदाज. त्यात पहिला मुद्दा आहे आपला कोरोना लस. यामध्ये जर तुम्ही विचार कराल तर भविष्यात घडणारी अशी काय घटना आहे, तर जे काय काल आज जे अखिलेश यादव आणि जे काय बरळले आहेत ते महाराष्ट्रात अजून कोणीतरी तसं काय दिवे लावलेले नाही आहेत हे आपण बघतो. आणि ते तसं बोलण्यामागे त्यांचा उद्देश त्या राजकारण्यांनाच माहिती असेल काय आहे तो. पण हे येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सुद्धा काही नेते बोलू शकतात. पुढचं आहे आपलं किसान आंदोलन. किसान आंदोलनामध्ये आज चर्चा होणार आहे सरकारबरोबर दुपारी 2 वाजता विज्ञान भवनामध्ये. पण तुम्ही जर एकंदरीत लिबरल मीडिया बघाल जो डाव्या विचारांचा आहे
तो तर आधीच सगळीकडे बोंब मारायला बसलेलाच आहे की चांगलं चांगलं त्यांना मुळात चांगलं काही होऊनच द्यायचं नाही आहे. त्यांना काही ना काही करून खोडात घालायचं आहे. ते जरी चर्चा फिसकटली तरी ते सरकारच्याच नावाने बोंबा मारणार आणि चर्चा जरी चांगली झाली असली तरी ते त्यातसुद्धा ते पुन्हा पुन्हा काहीतरी चुका काढून पुन्हा ते शेतकऱ्यांना भडकवत राहणार, असं एकंदरीत वातावरण दिसतं आहे. पुढचा मुद्दा आहे आपला चालू घडामोडींवर ज्योतिष निरीक्षण. त्यात तर पहिला आहे पाकिस्तान. तर काही ज्योतिषांच्यामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये एक वर्षभरामध्ये या 2021मध्येच की सत्ता बदल निश्चित आहे पाकिस्तानामध्ये आणि तिथे कोणीतरी एक नवीनच असा एखादा माणूस येऊ शकतो जो त्यांच्या आर्मीला आणि जनतेला दोघांनाही कंट्रोल करेल आणि तो तो अजूनच खतरनाक होऊ शकतो सगळ्या अख्ख्या जगासाठी. तर असं एक ज्योतिषांचं एक मत आहे. दुसरा मुद्दा आहे भारत. भारताचं जे काय नाव आहे ते आपण आता जे कोरोना वॅक्सिन जशी आपली जगभर जाईल तसं ते अजूनच भारताची प्रतिमा उंचावणारं असेल. शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये सुद्धा भारत खूपच पुढं जाईल. जगाला भारताची या शस्त्रांची दखल घ्यावी लागेल आणि राजकीय पातळीवर आणि युद्ध स्तरावर सुद्धा सामरिक पातळीवर सुद्धा भारताला घेण्याचे प्रयत्न होतील, परंतु भारत त्यातून सही सलामत बाहेर पडेल. तिसरा आपला जो मुद्दा हा रोजचा असतो जो शेअर मार्केटविषयी आपण ज्योतिष निरीक्षण करतो. तर उद्यासाठी बाजार हा तेजीतच असेल पण इतकीसुद्धा नसेल की पण असेल सर्वसाधारण बाजार असेल आणि उद्याचा बाजार मुळात बँकिंगसाठी काहीतरी आशादायक असू शकतं आणि त्यातसुद्धा बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा तेजी दिसेल. तर मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. तुमची प्रतिक्रिया किंवा सूचना नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आणि डिस्क्लेमर मात्र वाचायला विसरू नका. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपल्या फायनान्शियल ॲडवायझरची सल्ला नक्की घ्या. धन्यवाद. थँक्यू.